मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती. 12 दिवस आधीच आगमन, पुढच्या वाटचालीस पोषक वातावरण. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी विकास कामांमधून वसगडेचा केला कायापालट. खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे गौरवोद्गार. वसगडेतील 2.5 कोटींच्या विकास कामांचा केला शुभारंभ. स्वच्छतेसाठी जनजागृती करणाऱ्या मोरेवाडी सरपंचांच्या समोर एकानं टाकला कचरा. अरेरावीची भाषा करत अंगावर धावून जाण्याचाही प्रकार. बंधाऱ्यातून सोडलेल्या पाण्यामुळे शेतजमीन खचून पिकासहित आली नदीपात्रात. पन्हाळा तालुक्यातील मुसलमानवाडी आणि आंबर्डे इथली घटना. आणि सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन मुलीवर अतिप्रसंग आणि नंतर ब्लॅकमेलिंग. इचलकरंजीतील तरुणाच्या गावभाग पोलिसांनी आवळल्या मुसक्या. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या मान्सूनचं आज राज्यात आगमन झालंय. हवामान खात्याकडून या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कालच मान्सून केरळात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी 2 ते 3 दिवस जातील असा अंदाज होता. मात्र वेगानं वाटचाल करत आज मान्सून महाराष्ट्रातील काही भागात पोहोचलाय. यंदा मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झालाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. अशातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाही. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून वेगानं पुढं सरकणाऱ्या मान्सूननं शनिवारी केरळमध्ये एंट्री केली. अनुकूल वातावरणामुळं मान्सून एक्सप्रेस सुसाट असून आज तो महाराष्ट्रात दाखल झाला. केरळमध्ये आगमन झाल्यानंतर 3-4 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज होता. मात्र यंदा 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. कर्नाटकच्या काही भागांमध्ये, संपूर्ण गोव्यात, महाराष्ट्र, मिझोरम, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागामध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागानं केली आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित भागांसह दक्षिण भारतामध्ये आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सूनच्या आणखी प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. दरम्यान आज सकाळपासून कोल्हापूर शहरात पावसानं काहीशी उसंत घेतली होती. सायंकाळनंतर शहरात पावसानं पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र पावसाची रिपरिप सुरूच होती. मान्सूनपूर्व पावसानं गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात हजेरी लावली आहे. त्याचा जनजीवनावर परिणाम झालाय. गेल्या 2 दिवसांच्या तुलनेत आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी राहिला. कधी नव्हे इतका मे महिन्यात पाऊस पडलाय. त्यामुळं ऐन उन्हाळ्यातच राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय. मान्सूनपूर्व पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेती मशागतीची कामंही खोळंबली आहेत. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी विकास कामांद्वारे वसगडे गावाचा कायापालट करून दाखवलाय असे गौरवोद्गार खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी काढले. करवीर तालुक्यातील वसगडे इथल्या श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव मंदिर आणि परिसरात 2.5 कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून करवीर तालुक्यातील वसगडे इथल्या श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव मंदिर आणि परिसरातील विकास कामांसाठी 2.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. या कामाच्या शुभारंभापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार शाहू महाराज छत्रपती आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची धनगरी ढोलाच्या गजरात वसगडेतून स्वागत रॅली काढण्यात आली. ही रॅली मंदिर परिसरात आल्यानंतर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी धनगरी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. यावेळी खासदार शाहू महाराज आणि माजी आमदार पाटील यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या कामाचं कौतुक केलं. एकीचं बळ नेहमी मोठं असतं. दुफळी पडली तर नुकसान होतं. त्यामुळं एकजुटीनं राहा असा सल्ला देऊन गावाला लवकरच एक तालीम देऊ असं आश्वासन खासदार शाहू महाराज यांनी दिलं.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गावातील बिरदेव मंदिर हे सर्वांचं ऊर्जा आणि श्रद्धास्थान असल्याचं सांगितलं. सर्व समाजाला एकत्र घेऊन जाण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. तोच वसा आणि वारसा पुढं घेऊन जाण्याचं काम खासदार शाहू महाराज करतायत. आमदारकीच्या काळात गावात 13 कोटींची विकास कामं केली असल्याचं माजी आमदार पाटील यांनी सांगितलं. उपसरपंच सुनील पाटील यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी विकासाच्या माध्यमातून या गावाचा कायापालट केल्याचा अभिमान असल्याचं सांगितलं. सुरेश धनगर यांनी मंदिरासाठी 2.5 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याबद्दल आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना पाटील, पंचायत समितीच्या माजी सदस्या शोभा राजमाने, सरपंच योगिता बागडी, ग्रामपंचायत सदस्य गौतम कांबळे, प्रकाश कांबळे, बापू पुजारी, डॉक्टर CS पाटील, डॉक्टर शीतल पाटील, सुदाम सोनवणे, विठ्ठल धनगर, सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खोत, पोलीस पाटील संजय पाटील, बाळासो उपाध्ये, भुजगोंडा पाटील, सचिन पाटील, श्रीकांत चौगुले, विजय पाटील यांच्यासह समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते. स्वच्छतेसाठी जनजागृती करणारे मोरेवाडीचे सरपंच AV कांबळे यांच्यासमोर एका व्यक्तीनं कचरा टाकून अरेरावीची भाषा केल्याचा आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार समोर आलाय. यातून दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. दरम्यान संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचं सरपंच कांबळे यांनी सांगितलंय. मुख्य रस्त्यावर पडणारा कचरा आणि त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळं नागरिकांचं आरोग्य बिघडत असल्यानं मोरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच AV कांबळे हे आपल्या मित्रांसमवेत रस्त्यावर कचरा टाकू नका अशी जनजागृती करत होते. याचवेळी पाचगाव गुलमोहर कॉलनीतील शिवाजी नरसिंह नाडगोंडा पाटील यांनी त्यांच्या समोरच कचरा टाकून तुम्हाला काय करायचं ते करा अशी अरेरावीची भाषा करत सरपंचांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार आज सकाळी कंदलगाव मुख्य रस्त्या शेजारी असणाऱ्या कचरा डेपोजवळ हा प्रकार घडला. यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली. मला काय माहित तुम्ही कोण आहे? कोण आहे मला माहित नाही. हा आता कळल. माहित नाही म्हणून हा आता कळल. फाईन भरायचा पहिला. हा एक काम करा चला डिव्हिजन चला 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 आणि बस आणि बस हे रुबाब माझ्यापाशी करू नको. रुबाबाचं बोलायचं नाही. दरम्यान या प्रकरणी शिवाजी नाडगोंडा यांच्यावर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होईल. शिवाय याबाबत आपण संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचं मोरेवाडीचे सरपंच कांबळे यांनी सांगितलंय. शेतकऱ्यांना बी बियाण्यांचा आणि खतांचा पुरवठा बोगस होऊ नये, त्याचबरोबर खरीप हंगामात कृषी निविष्ठांची कुठेही कमतरता भासू नये यासाठी जिल्ह्यात 13 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर या भरारी पथकांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाणार आहे. खरीप हंगाम सुरू झाला की शेतकऱ्यांची चिंता वाढते, ती म्हणजे बियाणे आणि खताच्या बाबतीत. अनेक वेळा बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा आणि खतांचा सुळसुळाट होतो आणि त्याचा फटका शेतकऱ्याला बसत असतो. त्यामुळे आता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागानं कोल्हापूर जिल्ह्यात 13 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना योग्य दरात गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाकडून तक्रार निवारण कक्ष देखील स्थापन केलाय, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली आहे. बियाणे, खते आणि कीटकनाशके यांच्या खरेदी विक्रीबाबत तक्रारी असल्यास त्या तक्रारींचं निराकरण भरारी पथकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यासारख्या आवश्यक निविष्ठांच्या खरेदीसाठी वितरकांकडून जादा दर आकारणी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच माल उपलब्ध असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार घडू शकतात. अशा सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याचं काम भरारी पथक करतील. या ठिकाणी आपण 13 भरारी पथके जिल्ह्यामध्ये नेमलेले आहे. जिल्हास्तरीय भरारी पथक हे कृषी विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेले आहे. त्याचबरोबर तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक स्थापन केले असून पंचायत समितीमधील कृषी अधिकारी आणि इतर विभागाचे जसे वजन मापे आणि इतर विभागांचे अधिकारी त्यामध्ये समाविष्ट आहेत. भरारी पथकाच्या माध्यमातून आपण तालुकास्तरीय भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील जे दुकानं आहेत
त्यांची तपासणी करणार आहोत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी शेतकऱ्याकडून तक्रारी येणार आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारीची चौकशी देखील भरारी पथकामार्फत होईल. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींसंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे तक्रारी कराव्यात असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलंय. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा मान मिळालेली शाडूची मूर्ती बनवण्याचा बहुमान चौथ्यांदा कोल्हापूरचे मूर्तिकार अतुल आरेकर यांना मिळालाय. पश्चिम महाराष्ट्रातील अशा प्रकारची ही एकमेव शाडूची मूर्ती आहे जिची पूजा ट्रस्टच्या वतीनं करण्यात येते. नुकतंच या मूर्तीला पूजेनंतर पुण्याहून कोल्हापुरात आणण्यात आलंय. अगदी मूळ दगडूशेठ गणेश मूर्तीप्रमाणे हुबेहूब असणाऱ्या या शाडूच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भातील हे विशेष वृत्त. कोल्हापुरातील अतुल संभाजी आरेकर यांनी तयार केलेल्या शाडूच्या दगडूशेठ गणेश मूर्तीला पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पूजनाचा मान मिळालाय. कला मंदिर महाविद्यालय कोल्हापूर आणि जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई इथून त्यांनी शिल्पकला पदवी संपादन केली आहे. कोल्हापूरमधील शाहूपुरीत राहणारे आरेकर कुटुंबीय मागील 50 वर्षांपासून फक्त शाडूच्या गणेश मूर्ती बनवत आहेत. शाडूपासून मूर्ती बनवणारे अगदी कमी मूर्तिकार आहेत. त्यापैकी एक आरेकर कुटुंबीय असून त्यांनी ही परंपरा आजतागायत जोपासली आहे. पारंपरिक व्यवसाय आमचा हा शाडू मातीच्या गणपतीचा आहे. गेली 50 वर्ष म्हणजे माझ्या पंजोबांपासूनचा हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे शाडू मातीचा. ह्याच्यातून पुढं डेव्हलपमेंट काही होत आल्या गोष्टीच्या मातीला मग आता पर्यावरणपूरकाचं स्वरूप आलं मातीच्या मूर्तीला. आपला व्यवसाय हा आम्ही अजून जपलेला आहे. मातीची मूर्ती बनवणे खूप कष्टाचं काम आहे, पण हा अजून जो परंपरागत आपला व्यवसाय आहे तो अजून आम्ही सांभाळला आहे. त्याच्यात अजून डेव्हलपमेंट म्हणून काही गोष्टी नव्यानं करण्यास सुरुवात केली. याच कुटुंबाला एक आगळा वेगळा बहुमानसुद्धा प्राप्त झाला आहे. दगडूशेठ ट्रस्टचा पहिल्यांदा मान 2021 साली मिळाला. त्यानंतर गेल्या 4 वर्षांपासून त्यांना हा मान मिळतोय. दरवर्षी ही हुबेहूब तयार केलेली मूर्ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडे पाठवली जाते. या ठिकाणी त्याची विधिवत पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर ती पुन्हा कोल्हापुरात आणली जाते. यानंतर या मूर्ती कोल्हापूरमध्ये तयार करायला सुरुवात करतात. यंदा 18 मे रोजी मूर्ती पुण्यातील ट्रस्टमध्ये नेण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील भाऊ रासने आणि उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांच्या उपस्थितीत पूजन सोहळा पार पडला. यानंतर दुसऱ्या दिवशी मूर्ती कोल्हापूरला परत आणण्यात आली. अशा प्रकारचा बहुमान मिळवणारे मूर्तिकार अतुल आरेकर हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव आहेत. 2021 साली एक दगडूशेठ हलवाई मूर्ती बनवली आणि बाप्पाच्या कृपेनं ती मूर्ती दगडूशेठ हलवाई ट्रस्टला गेली. आता आत्ताचं हे 4थं वर्ष आहे जिथं माझ्या मूर्तीला पूजनाचा मान आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे साताऱ्यापासून जर इकडं खाली बघितलं तर एकमेव मूर्ती अशी आहे जी पुण्याला आता ट्रस्टमध्ये पूजनाला जाते आणि तो मान एक मला मिळालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही मूर्ती जी जाते ही एकमेव अशी मूर्ती आहे जी शाडू मातीची आहे. या गणेश मूर्तीचं रंगकाम, नक्षीकाम, ज्वेलरी वर्क हे सर्व मूळ मूर्तीप्रमाणे हुबेहूब करण्यात आलं आहे. अशा प्रकारची एक मूर्ती बनवण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागतो. ती सुकवण्यासाठी 1 आठवडा तर रंगकामासाठी 3 दिवस लागतात. म्हणजे जवळपास 15 दिवसांचा कालावधी एक मूर्ती बनवण्यासाठी जातो. अंबाबाई मंदिरातील दगडी गणेश मूर्ती, गरुड मंडपातील मूर्ती, ओढ्यावरील सिद्धिविनायक गणेश मूर्ती यांच्या छोट्या प्रतिकृतीसुद्धा ते तयार करतात. आज आरेकर कुटुंबियांची 4थी पिढी या क्षेत्रात आहे. अतुल यांची 6 वर्षाची चित्रलेखा ही कन्यासुद्धा मूर्तीवर लीलया हात फिरवू लागली आहे. अतुल हे फक्त मूर्ती घडवण्याचं नाही तर कलेच्या माध्यमातून प्रबोधनाचं सुद्धा काम करतायत. त्यांनी आजपर्यंत मराठी शाळा वाचवा, कोल्हापूर थेट पाईपलाईन, EVM मशीन विसर्जन सोहळा, सर्जिकल स्ट्राईक अशा विविध प्रकारच्या मूर्ती घडवून समाज प्रबोधन केलंय. एकंदरीत शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवत एकीकडं पर्यावरण संवर्धनाला हातभार लावतायत तर दुसरीकडं समाज प्रबोधनाचं काम आरेकर कुटुंबीय करतायत. हे कौतुकास्पद आहे. कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे, S न्यूज, कोल्हापूर. बंधाऱ्यातून सोडलेल्या पाण्यामुळे 41 शेतकऱ्यांची नदीपात्रालगत असलेली शेतजमीन पिकासहित नदीपात्रात खचून आली आहे. पन्हाळा तालुक्यातील मुसलमानवाडी आणि आंबर्डे इथं हा प्रकार घडलाय. यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या नुकसानीला पाटबंधारे खातं जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पाटबंधारे खात्यानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पन्हाळा तालुक्यातील अंबर्डे इथं कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे धामणी खोऱ्यातील शेतजमीन ओलिताखाली आली आहे. 24 मे रोजी पाटबंधारे खात्यानं बंधाऱ्यातील पाणी सोडलं. या बंधाऱ्यात सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरा इतका पाण्याचा साठा होता. पाणी सोडल्यानंतर बंधाऱ्यातील लोखंडी बर्गेसुद्धा नदीपात्रात वाहून गेले. यावेळी बंधाऱ्याच्या वरील बाजूस असलेली मुसलमानवाडी आणि अंबर्डे इथली 41 शेतकऱ्यांची ऊस पिकासहित जमीन खचून नदीपात्रात वाहून आली. यावेळी 16 शेतकऱ्यांची पाण्याची मोटरपंप, पाईप, वायर आणि मोटरपंपातून पाणी उपसा करणारं साहित्य जमिनीमध्ये गाडलं गेलंय. या बंधाऱ्याची पाणी पातळी कमी ठेवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी 2021मध्ये केली होती. मात्र पाटबंधारे खात्याच्या राकेश नाझरे या अधिकाऱ्यानं याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पाटबंधारे खात्यानं पाणी एकदम न सोडता थोडं थोडं सोडलं असतं तर ही वेळ आली नसती असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीला पाटबंधारे खातं जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा सर्व शेतकरी पाटबंधारे खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. काय झालंय इथं पाटबंधारे खात्याने धरणाचे पाणी जे धरलेलं होतं ते पाणी अचानक खाली गेल्या खालं पूर्ण सगळी शेती जी आमची आहे पूर्ण काली पलीकडं जवळजवळ 40-50 बरं लोकांची शेती पूर्ण खाली अशी घसरून गेलेली आहे. आणि घसरली म्हणजे थोडी पण नाही. आणि अजून बी पुरातलं जरी मोठा पूर आल्यानंतर ती पूर्ण शेती खाली अशी घसरून येणार आहे. तेव्हा ह्या पाटबंधारे खात्यानं हे ना जबाबदार पाटबंधारे खाता आहे. तेव्हा ह्या पाटबंधारे खात्याला हे सगळी जबाबदारी घ्यावी. कोट्यवधी रुपये खर्च करून हे शेती सरळ होणार नाही अशी एवढी दुर्घटना मोठी झालेली आहे. तेव्हा हे शासनाने ह्याच्यात लवकरात लवकर येऊन येतं. आणि मोटरी सुद्धा आमच्या भरपूर खाली गेलेल्या आहेत. पाणी पेट्या वगैरे सगळं खाली गेलेलं आहे. तेव्हा होता येईल तेवढं लवकरात लवकर येऊन हे सगळं पंचनामा करून आमचं हे पूर्ण तातडीनं हे पंचनामा करून सगळं काय असेल ते भरपाई द्यावं. नंतर आम्ही पाटबंधारे खात्याचे आंदोलन करण्याचं येणार आहे. यावेळी महम्मद शेख, इस्माईल मलकापुरे, महम्मद जमादार, मौला शेख, बाबासाहेब शेख, दिलावर शेख, निवास किरुळकर, हरी किरुळकर, संभाजी किरुळकर, दगडू किरुळकर यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गेल्या 15 दिवसात तब्बल 4 लाखाहून अधिक भाविकांनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. सध्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्यानं कोल्हापूर पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह परजिल्ह्यातून आणि परराज्यातून पर्यटक कोल्हापुरात आलेत. पावसाची रिपरिप असली तरी भाविक श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आले होते. आज रविवार असल्यानं सरलष्कर भवनकडील दर्शन रांग अक्षरशः भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली होती. मुखदर्शनासाठीही दक्षिण दरवाजाकडे भाविकांची लांबच लांब रांग लागली होती. गेल्या 15 दिवसात 4 लाखाहून अधिक भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय. कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पेन प्रदर्शनात तब्बल 8 लाख रुपये किमतीचा पेन पाहून विषय हार्ड असल्याची भावना व्यक्त होतीये. भारतात तयार करण्यात आलेल्या पेनबरोबरच जर्मनी, इटली आणि जपानमधील नामवंत ब्रँडच्या महागड्या पेनचा या प्रदर्शनात समावेश आहे. सध्याच्या डिजिटल युगात पेननं लिहिण्याची पारंपरिक पद्धत कमी होत चालली आहे. मात्र कधी काळी पेनशिवाय पर्यायच नव्हता. अशा काळातल्या दुर्मिळ आणि नामवंत ब्रँड्सच्या पेनांचं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं भरवण्यात आलंय. अगदी 300 रुपयांपासून ते 2.25 लाख आणि 8 लाख रुपयांपर्यंत किमतीचे पेन पाहून कोल्हापूरकर देखील थक्क झालेत. यामुळेच या पेन प्रदर्शनाचा विषय हार्ड असल्याची भावना व्यक्त होतीये. या प्रदर्शनात असलेल्या 8 लाख रुपयांचा पेन तयार करताना त्यासाठी काही प्रमाणात सोन्याचा वापर करण्यात आल्याची माहिती विवेक कुलकर्णी यांनी दिली. आणि साहजिकच तो सगळ्यांना पडतो की या पेनांची किंमत एवढी का म्हणून. तर उरुशी हे जे मटेरियल आहे हे नैसर्गिक मटेरियल एका झाडापासून मिळवलेलं हे जपानमध्ये प्रोड्यूस होतं. तर मुळातच त्याचं उत्पादन कमी आहे आणि त्याची मागणी खूप जास्त आहे म्हणून त्या कलरची किंमत खूप जास्त आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग त्याच्यासाठी लागणारं जे काही मटेरियल आहे ते आम्ही फक्त सोनं वापरतो किंवा प्लॅटिनियम वापरतो किंवा मदर ऑफ पर्ल वापरतो. तर या सगळ्या गोष्टींची किंमत खूप जास्त आहे आणि त्याला लागणारा वेळ प्रचंड आहे. आता हा पेन तुम्ही जो बघत आहात हा पेन बनवायला मला साधारणपणे 5-1 महिने लागले. तर तेवढा लागणारा त्याला वेळ
आणि त्याच्यावर केलेली कलाकुसर हे शेवटी आर्ट फॉर्म आहे. ह्या आर्ट फॉर्मची आमची ही किंमत आहे. जर्मनी, जपान आणि इटलीच्या नामवंत ब्रँडचे महागडे पेन देखील या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. ॲक्रेलिक सीमा, आर्मीसाठी मॅजिक मॅग्नेट पेन, देवनागरी, उर्दू आणि इंग्लिश भाषेसाठी खास इंदोरच्या क्लिक कंपनीचे पेन देखील या प्रदर्शनात आहेत. तो इस पेन में भी आप एक फाउंटेन पेन में अलग अलग राइटिंग टिप्स अवेलेबल है, स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रा फाइन, मीडियम, ब्रॉड, 1.1 एंड 1.5. हमारे पास मोर देन 500 SKUs अवेलेबल है और मटेरियल हम लोग डील करते हैं सच एज प्लास्टिक्स, रेजिन्स, एबोनाइट्स, एक्रेलिक्स एंड मेटल्स. दरम्यान पाश्चात्य देशाची संस्कृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर मिलाफ असणाऱ्या नवनवीन प्रकारचे पेन या ठिकाणी पाहायला मिळत असल्यानं कोल्हापूरकरांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. जगभरातील 75हून अधिक उच्च प्रतीचे बँड्स आणि विविध प्रकारचे 3000हून अधिक पेन तसंच उच्च दर्जाची शाई कोल्हापूरकरांना पाहायला मिळतेय. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा असलेले पेन देखील या ठिकाणी आहेत. 2 दिवस भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस होता. राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथं कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा आणि शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती प्रशिक्षण घेण्यात आलं. या प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा आणि कृषी विभागाच्या वतीनं गुडाळ इथं नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते देशी गाईचं पूजन करत कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यशाळेत डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी जमिनीचं आरोग्य आणि नैसर्गिक शेती आणि प्राध्यापक ऋतुराज देशमुख यांनी नैसर्गिक शेती आणि जैविक निविष्ठा याविषयी मार्गदर्शन केलं. नामदार प्रकाश आंबेडकर यांनी खत व्यवस्थापन करण्याची गरज व्यक्त केली. आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे यांनी सेंद्रिय शेतीची गरज स्पष्ट केली. संग्राम पाटील, युवराज वारके, तानाजी पाटील या शेतकऱ्यांनी आपले विचार मांडले. शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर करत विविध प्रयोग राबवून उत्पादनात वाढ करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांना पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं. यावेळी शिवाजी पाटील, विजय बलुगडे, आत्मा समितीचे अशोक फराकटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, कृषी अधिकारी प्रतिभा पाटील, मंडल कृषी अधिकारी अनिल भोपळे, KG तामकर, दिलीप आदमापुरे, रणजित घोटळे, तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधींचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन करिअर नीतीचे सूरज पाटील यांनी केलंय. 10वीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्हाईट आर्मी आणि करिअर नीती यांच्या वतीनं कोल्हापुरातील राम गणेश गडकरी सभागृहात 10वीच्या परीक्षेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात मार्गदर्शन करताना करिअर नीतीचे सूरज पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचं सांगितलं. त्या संधींचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. 10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या क्षेत्रात संधी आहे याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, सागर बगाडे, सूर्यकांत चव्हाण यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. डेअरीतली रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. जपानला मागं टाकत भारताची अर्थव्यवस्था जगात 4थ्या स्थानी, $4 ट्रिलियन टप्पा गाठला. ऑपरेशन सिंदूर म्हणजे बदलत्या भारताची प्रतिमा, पंतप्रधान नरेंद्र मोदी. बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी लालू प्रसाद यादवांनी मुलगा तेज प्रतापची पक्षातून केली हकालपट्टी, एक्स पोस्ट करून दिली कारवाईची माहिती.
विराट कोहली अनुष्कासोबत प्रथमच रामलल्लाच्या दर्शनाला 20 मिनिटं दर्शन पूजा केली. राम मंदिर आणि कोरीव कामाची घेतली माहिती. मुसळधार पाऊस आणि वादळानं देशाची राजधानी तुंबली. 100हून अधिक विमानांना फटका. मोनॅकोमध्ये तिरंगा फडकला. F2 स्प्रिंट रेस जिंकणारा कुश मैनी ठरला पहिला भारतीय. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन मुलीवर अतिप्रसंग करणारा आणि पीडितेला ब्लॅकमेलिंग करणाऱ्या इचलकरंजीतील सूरज सलीम शेख याला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीतील सूरज सलीम शेख याची रत्नागिरी इथल्या एका मुलीशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीतून शेख यानं त्या मुलीला इचलकरंजीत भेटायला बोलावलं. त्यानंतर त्यानं लॉजवर नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करून त्याचा व्हिडिओ केला. या व्हिडिओचा वापर करून तो पीडितेला ब्लॅकमेल करत धमकी देत होता. याबाबतची माहिती पीडितेनं शेख याच्या वडिलांना दिली. मात्र तरीही तो ब्लॅकमेल करत होता. अखेर पीडितेने इचलकरंजीतील गावभाग पोलिसात शेख विरोधात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी शेख याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरी तडका रॅप सॉन्ग आज रिलीज करण्यात आलं. दुर्गा फाउंडेशनच्या डॉक्टर शर्वरी पवार, शिवशंभो मठाचे सोपानमाळी महाराज यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं हा कार्यक्रम झाला. यशराज प्रोडक्शनच्या वतीनं कोल्हापूरचे वैशिष्ट्य दाखवणारं आणि नाही तटत नाही अडत अशी टॅगलाईन घेऊन कोल्हापुरी तडका हे रॅप सॉन्ग तयार करण्यात आले. कसबा बावडा इथले रॅपर गायक विशाल खांडेकर लिखित हे गाणं आज शाहू स्मारक भवन इथं दुर्गा फाउंडेशनच्या डॉक्टर शर्वरी पवार, शिवशंभो मठाचे सोपानमाळी महाराज आदींच्या उपस्थितीत रिलीज करण्यात आलं. यावेळी ग्राहक सेवा संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष रंजना मालुसरे पाटील, प्रांत ग्राहक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेजी भोसले, आदर्श शू हाऊसचे अरुण डोईफोडे, रघुनाथ सावंत, दीपाली मल्ली, आई दुर्गा फाउंडेशनच्या अश्विनी ढेंगे, डॉक्टर विलास बिसुरे, शेखर पाटील, सचिन चांदणे, भारत देवळीकर, सुहास पाटील, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते. या रॅप सॉंगला प्रतिसाद लाभेल असा विश्वास डॉक्टर शर्वरी पवार यांनी व्यक्त केला. यावेळी समर्थ फाउंडेशन, दुर्गा फाउंडेशनच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांचं वितरण झालं. हातकणंगले तालुक्यातील चोकाक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हर्षद कुमार कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सत्तारूढ आघाडीच्या समझोत्यानुसार सविता हलसवडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळं रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेत उपसरपंच पदासाठी हर्षद कुमार कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी नीता बोदार्डे यांनी काम पाहिलं. पॅनल प्रमुख मनोहर पाटील, लाडकी बहीण योजनेचे हातकणंगले तालुकाध्यक्ष अविनाश बनगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सुनील चोकाक्कर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. विकासाच्या आड होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबला पाहिजे असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांनी व्यक्त केलं. अवनी संस्थेच्या वतीनं त्यांना अरुणोदय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू स्वर्गीय अरुणभाई गांधी यांनी 25 वर्ष अवनी संस्थेला मदत केली. त्यांच्या स्मरणार्थ संस्थेच्या वतीनं अरुणोदय पुरस्कार दिला जातो. यंदा सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. आज कोल्हापुरात दलित मित्र व्यंकप्पा भोसले यांच्या हस्ते पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना अवनी संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी अरुण गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. गांधी विचारच आपल्याला शाश्वत विकासाकडे घेऊन जाईल असं त्यांनी सांगितलं. सत्काराला उत्तर देताना संपतराव पवार यांनी आजवर केलेल्या कामाचा आढावा घेतला. संकट ही संधी असतात, त्यांच्याकडं त्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे आणि विकासाच्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत. विकासाच्या आड पर्यावरणाची मोठी हानी होतीये. विनाश न करता सुद्धा विकास साधता येतो, याकडे शासन आणि नागरिकांनी डोळसपणे पाहण्याची गरज संपतराव पवार यांनी व्यक्त केली. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे, अवनी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्षा ज्योती म्हापसेकर, अवनीचे मानद सचिव प्राध्यापक जयसिंगराव कदम, प्राध्यापिका रसिया पाडळकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
दोन भावांमधील हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या मीर अहमद मुल्ला या पित्याचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथल्या सुतार मळ्यात शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून गुलाब आणि फिरोज या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीतल्या सुतारमळ्यात मीर अहमद अब्बास मुल्ला हे पत्नी, 3 मुलं आणि नातवंडांसोबत राहतात. त्यांच्या मुलगीचा विवाह झालाय. मीर अहमद अब्बास मुल्ला यांच्या 3 मुलांपैकी थोरला गुलाब हा कामधंदा करत नसून तो अविवाहित आहे. तर दुसरा मुलगा फिरोज हा चित्रपटासाठी सहदिग्दर्शक म्हणून काम करतो. तर धाकटा मुलगा जावेद हा खाजगी नोकरी करतोय. या दोघांचे विवाह झालेत. शनिवारी सायंकाळी धाकटा मुलगा जावेद हा कामानिमित्त बाहेर गेला होता. घरात मीर अहमद मुल्ला, त्यांची पत्नी, 2 मुलं, सुना आणि नातवंड होती. 9:30 वाजण्याच्या सुमारास फिरोज यांचा 5 वर्षाचा मुलगा आयान हा दंगा करत असल्यानं त्याला गुलाब ओरडला. त्यातून फिरोज आणि गुलाब यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद हाणामारीपर्यंत गेला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मीर अहमद मुल्ला यांना जोराचा धक्का बसला. त्यामध्ये ते जमिनीवर कोसळल्यानं त्यांना जबर मार लागला. दरम्यान रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीनं CPRमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या घटनेची नोंद रात्री CPR पोलीस चौकीत झाली होती. या संदर्भात वर्दी आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी तपास सुरू केला. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतरच याबाबत कोणत्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करायचा हा निर्णय घेतला जाणार आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुलाब मुल्ला आणि फिरोज मुल्ला या दोन्ही मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं यंदा दुर्गराज रायगड इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. माझा किल्ला माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य घेऊन साजऱ्या करण्यात येणाऱ्या यावर्षीच्या शिवराज्याभिषेक लोकोत्सव सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी आज झालेल्या नियोजन बैठकीत केलंय. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याही वर्षी देखील 6 जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 5 आणि 6 जून रोजी 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 5 जून रोजी दुपारी 3:30 वाजता पाचाड इथं राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीला अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. 4 वाजता संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती हे नाणे दरवाजा इथून पायी रायगडावर जाणार आहेत. 4:30 वाजता महादरवाजा पूजन आणि तोरण बांधण्याचा कार्यक्रम होणार आहे. 5 वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नगारखाना इथं गडपूजन सोहळा होईल. सायंकाळी 5 वाजता धारा तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची या कार्यक्रमांतर्गत होळीचा माळ परिसरात राज्यभरातील विविध मर्दानी खेळाच्या आखाड्यातील खेळाडू मर्दानी खेळ सादर करतील. रात्री 8 वाजता राज्यातील 20 ते 25 शाहीर आपल्या शाहिरी कलेतून शिवरायांचा इतिहास उपस्थितांसमोर मांडतील. रात्री शिरकाई देवीचा गोंधळ आणि भजन कीर्तनाचा सोहळा संपन्न होणार आहे. शुक्रवारी 6 जून रोजी सकाळी 7 वाजता रणवाद्यांच्या जयघोषात ध्वजपूजन आणि ध्वजारोहण होणार आहे. 7:30 वाजता राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम होणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचं राजसदरेवर आगमन आणि त्यानंतर युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीला अभिषेक घालण्यात येईल. यानंतर मेघडंबरीतील सिंहासनाधिष्ठित मूर्तीला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यानंतर मुख्य पालखी सोहळा सुरू होऊन दुपारी 12 वाजता जगदीश्वर मंदिर इथं शिवरायांच्या पालखीचं आगमन होईल. या सोहळ्यात दरवर्षी लाखो लोक सहभागी होत असून याही वर्षी 5 लाखाहून अधिक लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. या सोहळ्यात लोकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि हा सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करावा असं आवाहन शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर यांनी केलंय.
दरम्यान यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा हा माझा किल्ला माझी जबाबदारी ही टॅगलाईन घेऊन साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षीपेक्षा मोठ्या जल्लोषात आणि लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे असं सांगत संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत बोलणं टाळलं. तिथीनुसार करा किंवा तारखेनुसार करा, मात्र शिवराज्याभिषेक सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा करून महाराजांचं स्मरण करूया असं आवाहन आज संभाजीराजे छत्रपतींनी नियोजन बैठकीत केलं. 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा खऱ्या अर्थाने लोकोत्सव झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून सगळे शिवभक्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि यावर्षीसुद्धा त्याच उत्साहाने त्याच प्रेरणेने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं हा शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केलेला आहे. यावर्षी आम्ही एकच एक टॅगलाईन दिलेली आहे की माझा किल्ला माझी जबाबदारी हा दृष्टिकोन ठेवून आम्ही निघालो आहे. कोण काय बोललं आहे आणि ते माझ्यासाठी आणि सगळ्या शिवभक्तांसाठी ते काही महत्त्वाचं नाही. मला इतकंच सांगायचं आहे, सगळ्यांसाठी सांगायचं आहे की शिवभक्त जो असतो तो खऱ्या अर्थाने मग तो तिथीचा असू दे किंवा तारखेचा असू दे किंवा वर्षभर वेगळ्या वेगळ्या कारणासाठी तो आपली भक्ती दाखवत असतो, तो त्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकार प्राप्ताने तो तिथे येत असतो. आणि म्हणून कोणी काहीतरी बोललं म्हणून त्याच्यावर मी काहीतरी प्रतिक्रिया देणं हे मी उचित समजत नाही. उलटं माझं असं म्हणणं आहे, सगळ्या शिवभक्तांचा अधिकार आहे, मग ते तिथीचा असू दे काय तारखेचा असू दे, शिवराज्याभिषेक सोहळा हा जोरात साजरा करणं गरजेचं आहे. यावर्षी उत्सव समितीच्या वतीनं एकूण 40 उपसमित्या करण्यात आल्यात. 5 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, तर यावर्षी प्रथमच 5 अन्नछत्र देखील उभारण्यात आली आहेत. आरोग्य विभागाची टीम देखील या ठिकाणी तैनात असणार आहे. हा सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी 2000 शिवभक्त स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत अशी माहिती यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर यांनी दिली. या पत्रकार बैठकीला सचिव अमर पाटील, हेमंत साळोखे, सुखदेव गिरी, फतेसिंह सावंत, प्रवीण उबाळे, उदय घोरपडे, धनाजी खोत, संजय पवार, अतुल महाजन, प्रसन्न मोहिते उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती. 12 दिवस आधीच आगमन, पुढच्या वाटचालीस पोषक वातावरण. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी विकास कामांमधून वसगडेचा केला कायापालट. खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे गौरवोद्गार. वसगडेतील 2.5 कोटींच्या विकास कामांचा केला शुभारंभ. स्वच्छतेसाठी जनजागृती करणाऱ्या मोरेवाडी सरपंचांच्या समोर एकानं टाकला कचरा. अरेरावीची भाषा करत अंगावर धावून जाण्याचाही प्रकार. बंधाऱ्यातून सोडलेल्या पाण्यामुळे शेतजमीन खचून पिकासहित आली नदीपात्रात. पन्हाळा तालुक्यातील मुसलमानवाडी आणि आंबर्डे इथली घटना. आणि सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन मुलीवर अतिप्रसंग आणि नंतर ब्लॅकमेलिंग. इचलकरंजीतील तरुणाच्या गावभाग पोलिसांनी आवळल्या मुसक्या. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर एस न्यूज कोल्हापूर फॉलो करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.